गोंदिया जिले के देवरी तहसील के पुराड़ा गांव में विधायक संजय पुराम और सविता पुराम के सहयोग से आदिवासी समाज का सामूहिक विवाह समारोह संपन्न हुआ। इस समारोह में आदिवासी समाज के 140 जोड़े विवाह बंधन में बंधे। सभी नव विवाहित जोड़ों को कन्यादान योजना के तहत आदिवासी विभाग द्वारा 25,000 रुपए की सहायता राशि प्रदान की जाएगी। जिले में आदिवासी समाज की संख्या काफी अधिक है, लेकिन कई बार कन्यादान योजना की राशि बिना उपयोग के वापस चली जाती थी। इस स्थिति को ध्यान में रखते हुए विधायक संजय पुराम के प्रयासों से यह सामूहिक विवाह समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में आदिवासी भाई बहन उपस्थित थे। एका महिन्यातच आपण 140 आदिवासी समाजाचा या ठिकाणी सामूहिक विवाह केला का? खरं म्हणजे हा जो माझा आदिवासी समाज आहे तो विकासापासून, योजनांपासून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तो कोसो दूर आहे। या समाजाला एकत्र आणणे ही आजच्या घडीला काळाची गरज आहे। मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, गोंदिया जिल्हा, त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात जरी आदिवासींचे 47 जाती उपजाती असले तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये 5 उपजाती आहेत। गोंड, हलबी, प्रधान, कवर, धुरगोंड। या समाजाचे मुला मुलींचे विवाह एकत्र व्हावे हा माझा उद्देश होता आणि म्हणून माझ्या धर्मपत्नी सौ सविता पुराम यांनी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधून असा निश्चय केला की आपण यावर्षी आदिवासींचा भव्य दिव्य असा हा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी करावा आणि म्हणून प्रकल्प अधिकारी देवरी यांच्या सहयोगाने हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। जवळपास 140 वरवधूंच्या या ठिकाणी विवाह झालेला आहे आणि ज्यांना 25,000 रुपये त्यांना राशी मिळेल। सर्वात महत्त्वाचं मी इथे आपल्या सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आमचे सर्व सरपंच, विधानसभेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, शासकीय आश्रमशाळा पुराड्यातील सर्व कर्मचारी, प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्व पत्रकारांचे सुद्धा आभार मानते। कालपासून तुम्ही आम्हाला साथ देतात आणि आमची बातमी टीव्हीवर सुद्धा दाखवतात। यामागे एकच उद्देश होता की सर्व आदिवासी जातीतले लोक एकत्र यावे आणि हा सामूहिक विवाह व्हावा, शासकीय योजनेचा त्यांना लाभ मिळावा। एकमेव पर्याय लोकांना असतो सामूहिक विवाह सोहळा, परंतु त्यांची योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे ते त्यापासून दूर जातात। परंतु या माध्यमातून ते योजनेच्या जवळ येतील, शासनाच्या योजना कशा मिळवायच्या याचा सुद्धा त्यांना अनुभव येईल आणि पुढल्या वर्षी 25 ऐवजी 50 द्यावे अशी सुद्धा मी शासनाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांना सगळ्यांना विनंती करते की इतका पैसा खर्च होतो विकासावर, तर आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आदिवासींची आपण 25 ऐवजी 50 करावे, जेणेकरून पुढल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त विवाह आपण संपन्न करू। किती जोडपे होते? 140 जोडपे होते आणि ह्या सर्वांमध्ये जरी मी महत्त्वपूर्ण असली तरी माझे राजकीय मार्गदर्शक, माझे पती संजयजी पुराम यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे, मार्गदर्शन आहे। त्यामुळे मी हे सगळं सफल कार्यक्रम करू शकले।